हे आहे निगडीचं वास्तव, जिथे रस्ते वाहतुकीसाठी नाही तर अडथळ्यांसाठी ओळखले जातात. खाजगी ट्रॅव्हलच्या मनमानी थांब्यांनी निगडी परिसरात दररोज निर्माण होतो गोंधळ जो अपघाताच्या दाराशी घेऊन जातो. निगडी परिसरात खाजगी ट्रॅव्हल्सच्या बस आणि मिनी ट्रॅव्हल्स गाड्या रस्त्याच्या कडेला थांबून प्रवासी उतरवणे आणि चढवणं हे आता रोजचं दृश्य झालंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी थांबलेल्या गाड्यांमुळे सर्व वाहतूक ठप्प होते. जणू काही प्रत्येक प्रवाशासाठी सार्वजनिक रस्ता बंदच केला जातोय. प्रवासी उतरतात आणि लगेच त्यांना घेण्यासाठी रिक्षा आणि दुचाकी चालक रांगेत उभे राहतात. या गर्दीत पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणं म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळणं. स्थानिक नागरिक संतप्त आहेत. एक नागरिक सांगतो, पोलीस दिसतात पण नियंत्रण दिसत नाही. काही वेळ थांबतात आणि गेल्यावर पुन्हा तीच गोंधळाची अवस्था. आम्हाला फक्त सुरक्षित रस्ता हवा एवढंच. दुसरा व्यापारी म्हणतो, ट्रॅव्हल्सना ठराविक स्टॉप ठेवा, रिक्षांसाठी स्वतंत्र जागा द्या. रोजचा हा त्रास असह्य झालाय. दरम्यान या भागात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. कोणत्याही क्षणी एखादा गंभीर अपघात होऊ शकतो आणि तेव्हा जबाबदार कोण? प्रशासन की आपली निष्क्रियता? नागरिक आता शांत नाही. वाहतूक शाखेला लेखी तक्रार देण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. ही तक्रार नाही, हा आहे जागर. आता जनता जागी झाली आहे, कारण प्रश्न फक्त अडथळ्यांचा नाही, प्रश्न आहे सुरक्षिततेचा, अनुशासनाचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा. खाजगी ट्रॅव्हल्सचं मनमानी साम्राज्य आता थांबलंच पाहिजे, नाहीतर निगडीतील रस्ते वाहतुकीचे नव्हे दुर्घटनांचं केंद्र बनतील. आम्ही प्रश्न विचारतो कारण आम्ही गप्प बसत नाही. हा आवाज थांबणार नाही, कारण आम्ही आहोत आय एम सिटीझन.